नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. एसपी योग स्टुडिओ तर्फे सूर्योत्थान 2026 या सलग 24 तास अखंड सूर्यनमस्कार योगासने कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नरहरी कुदळे गार्डन येथे करण्यात आले होते. यावेळी पहिल्या दिवशी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सूर्यास्तापर्यंत अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पवित्रमचे ट्रस्टी तुषार कुलकर्णी, शंभूचरित्र अभ्यासक निलेश भिसे, क्रीडा महर्षी डॉक्टर अरुण दातार उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी एसपी योग स्टुडिओचे संस्थापक अध्यक्ष सचिन पारुंडेकर उपस्थित होते. सूर्यनमस्कार व योग यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सूर्योत्थानचे आयोजन करण्यात आले होते. एसपी योग स्टुडिओचे संस्थापक अध्यक्ष सचिन पारुंडेकर यांनी आतापर्यंत 14.5 लाख सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम केला आहे. या अखंड 24 तास सूर्यनमस्कार योगासनांमध्ये उपस्थित नागरिकांनी योग शिक्षक सचिन पारुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार योगासनांची प्रात्यक्षिके केली. मी निलेश रमेश भिसे, शंभूचरित्र अभ्यासक आणि सूर्योत्थान ग्रुप आयोजित हा जो सूर्यनमस्कारांचा विक्रम इथे स्थापित केला आहे त्याच्या बक्षीस वितरण समारंभाला आत्ता मी आलो होतो. खूप अप्रतिम असा हा उपक्रम आहे. सातत्य, चिकाटी, नियमितता हे काय आहे हे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. अनेक स्पर्धक असे आहेत की जे गेले 100 दिवस रोज सूर्यनमस्कार घालत आहेत आणि 24 तासाचा सूर्यनमस्काराचा संकल्प कालपासून सुरुवात झाली, आज संपला. वैयक्तिक साधना नाही तर सामूहिक साधना याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरात आपण जेव्हा प्रार्थना करतो ती पटकन ऐकली जाते. जेव्हा तुम्ही वैयक्तिक साधना करता त्याच्यापेक्षा देखील मंदिरामध्ये केलेली सामूहिक साधना याला महत्त्व आहे. आणि ही शरीर संपदेची, ही शरीराला व्यायामाची सवय जडली पाहिजे, मनाला व्यायामाची गोडी लागली पाहिजे, म्हणून ही एक प्रकारे साधना सामूहिकरित्या सूर्यनमस्काराची केलेली आहे असं मला वाटतं. मी तुषार कुलकर्णी, पवित्रम फाउंडेशनचा संचालक आहे. आज जो श्री सचिन पारुंडेकर सरांनी जो कार्यक्रम घेतला आहे सूर्योत्थानचा 24 तास अखंड, आपल्या परिसरातील सर्व त्यांचे जे काही शिष्य आहेत यांनी संकल्प जो केला कंटिन्युअसली 24 तास सूर्यनमस्कार घालायचा, त्याच्यामध्ये अनेक लोकांनी हजारपेक्षा जास्त सूर्यनमस्कार या ठिकाणी घातलेले आहेत.
आणि गेली 33 वर्ष ह्या सगळा जो अखंड त्यांचा सूर्यनमस्काराचा सरांचा यज्ञ चालू आहे, अनेक लोकांना त्यांनी निरोगी ठेवलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन समाजाच्या प्रती सरांचं आहे आणि हे शक्य झालेलं आहे कारण त्यांनी जो सातत्य आणि कमिटमेंट या सगळ्या विचारासाठी दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि खूप आत्ता मी बघितलं की अनेक लोकांनी 1000 सूर्यनमस्कार अनेक दिवस घातलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांना आपण इथे सन्मानित केलं. त्यामुळे खूप आनंदी हे सगळे लोक आहेत आणि तंदुरुस्त राहिल्यामुळं ते सगळे खुश होते. हे बघायला खूप आनंद वाटला. हरिओम. मी श्री सचिन पारुंडेकर, SP's योग स्टुडिओ नावाने सिंहगड रोड येथे आनंदनगर इथे माझे योगासन वर्ग सकाळ संध्याकाळ वेळेत चालतात आणि त्या योगासन वर्गामध्ये मी योगासनांबरोबरच सूर्यनमस्कार पण शिकवतो आणि सूर्यनमस्कार हे वेगवेगळ्या प्रकारे पण शिकवतो. याच अंतर्गत मी 100 दिवस 100 सूर्यनमस्कार असा उपक्रम चालू केला आणि त्या उपक्रमाची सांगता म्हणून 24 तास सूर्यनमस्कार सूर्योथॉन आज हे 14वं वर्ष आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी काल संध्याकाळी 6:30पासून आज संध्याकाळी 6:30पर्यंत साधारण 150 ते 200 साधक इथे आपली समिधा या सूर्यनमस्कार यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी आलेले होते. त्याचा बक्षीस समारंभ म्हणून आज हा कार्यक्रम इथं आपण आयोजित केला होता. या 150-200 साधकांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आणि नुसता लक्षणीय सहभाग नाही तर सर्वात जास्ती सूर्यनमस्कार 24 तासात 2426 सूर्यनमस्कार या तिन्ही महिलांनीच घातलेला आहे आणि तो किताब त्यांनी आज पटकावलेला आहे. या सूर्यनमस्कार उपक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम 100 डे चॅलेंज करतो आणि त्याचा सांगता सोहळा असा रथसप्तमीनंतर करतो. किती टोटल सगळे? आज दिवसभरामध्ये 24 तासात सगळ्या साधकांचे एकत्रित सूर्यनमस्कार संख्या 57,000+ इतकी झालेली आहे आणि त्यामध्ये वयवर्ष 7 ते वयवर्ष 75+ अशा वयोगटातले स्त्री पुरुष लहान मुलं सूर्यनमस्कार आपापल्या कुवतीप्रमाणे करत होते, घालत होते आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज 57,000 सूर्यनमस्कार आमच्या या अभियानामध्ये जोडले गेले. आणि गेल्या वर्षी याच कार्यक्रमाअंतर्गत आमचे 1 कोटी सूर्यनमस्कार झाले होते. त्यात आता आजच्या दिवसाचे 57,000+ सूर्यनमस्काराची भर पडली. नमस्कार, मी स्वप्ना उमेश आहेरवाडीकर. मी सरांना 15 वर्षापूर्वी भेटले, सचिन पारुंडेकर सरांना. आणि त्यावेळेस योगाची थोडी आवड निर्माण होती, म्हणजे आवड होती, पण सरांमुळे जास्त आवड निर्माण झाली. आणि सूर्योथॉन हे काय प्रकार असतो मला म्हणजे माहीतच नव्हतं. आणि जेव्हा सरांनी सांगितलं सूर्योथॉनबद्दल तर की आपल्याला असे खूप नमस्कार घालायचे आहेत, तर मला अशी भीती वाटली की असे कुठे नमस्कार इतके कोणी घालतं का. आणि 100 नमस्कार घालायलासुद्धा मी घाबरले होते त्यावेळेस, बऱ्याच वर्षापूर्वी. पण आज सरांमुळे आणि बाकी सगळ्यांच्या प्रेरणेमुळे आज एवढे 2400 नमस्कार घालू शकले. आणि सूर्यनमस्कारचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर आहे. सगळ्यांसोबत नमस्कार घालणे आम्ही एन्जॉय करतो हे सगळं खूप. आणि शारीरिक फायदे तर मिळतातच,